पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातून 15 डब्याच्या लोकल चालवण्याच्या फलाटाची रुंदी आणि लांबी वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे। नव्या कामामुळे विरार येथील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात 15 डब्याच्या लोकलसाठी फलाटाची रुंदी आणि लांबी वाढवण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पूर्ण केले आहे। या नव्या फलाटावरून 15 डब्याच्या लोकलची ट्रायल रन आज घेण्यात आली। मुंबई रेल्वे विकास महामंडळाने गेल्या 4 महिन्याच्या काळात हे काम पूर्ण केले असून लवकरच हे काम पश्चिम रेल्वेला सुपूर्द करण्यात येणार आहे। या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढ होणार आहे। विरार डहाणू रोड या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी आणि विरार रेल्वे स्थानकातील क्षमता वाढवण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतले होते। या कामांना 4 महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे। या कामात विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3A आणि 4A यांची रुंदी आता 6.5 मीटरवरून 10.5 मीटर इतकी करण्यात आली आहे। तसेच पूर्वीच्या 12 डब्यांच्या ऐवजी आता 15 डब्याच्या लोकल चालवण्यासाठी फलाटाची लांबी देखील 15 डब्यांच्या लोकल एवढी करण्यात आली आहे। तसेच विरार स्थानकाच्या पश्चिमेला नवा होम प्लॅटफॉर्म 5A बांधण्यात आला आहे। हे बांधकाम लोकलच्या वाहतुकीत कोणतेही निर्बंध न आणता रेकॉर्ड ब्रेक 4 महिन्यात मुंबई विकास महामंडळाने पूर्ण केले। आज पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने या नव्या फलाटावर लोकलची चाचणी देखील घेण्यात आल्याचं मुंबई विकास महामंडळाने म्हटलं आहे। आता या फलाटावरून 15 डब्याच्या लोकल चालवण्यासाठी लवकरच त्यांचा ताबा पश्चिम रेल्वेकडे देण्यात येणार असल्याचं मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। विरार स्थानकातील प्रवासी क्षमता वाढवण्याचे काम हे या पश्चिम रेल्वे विभागाची क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे। MRVC पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने अशी कामे सातत्याने राबवत आहे, ज्यामुळे सुरक्षितता वाढली जाऊन आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीत विनाव्यत्यय सुरळीत होण्यास मदत होत आहे, असे MRVCचे CMD विलास एस वाडेकर यांनी म्हटले आहे।